जरासे पैसे जमले नाही अजून काय आपण तुला आयफोन पैसे हातीन तुमच्याकडे जाम ते बायकोला सांगायचं नाही कवच पैसे असले तरी बायकोला सगळं माहिती असते. मस्त काम करतो. लाटा आहेत ना ते आपल्याला आतमध्ये खेचून नेऊ शकतात. आपण फक्त या लाटांमध्ये काम करायला आलोय, टोपली धुवायला आलोय. आणि हे का कसला खतरनाक व्ह्यू वाटते. त्याला कांदा टोमॅटो वरून ना आपण मस्तपैकी स्वच्छ धुतलेला कोलिम आहे ना तो याच्यातला मिक्स केलाय. मस्त झालं कुलिम. नमस्कार मंडळी, मी करिश्मा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा विनायक सोडेकर या यूट्यूब चॅनलला. तर हो, आज व्लॉगची सुरुवात मी केली कारण की आता मस्तपैकी सकाळ झाली आणि सकाळी सकाळी मी यांना ना मस्तपैकी कामाला लावलं आहे. तर काम कसलं तुम्हाला माहिती आहे की आपला ड्रायफिशचा बिझनेस असतो. तर आता पावसाळा असल्यामुळे पूर्णपणे बंद आहे. पुन्हा एकदा पावसाळा संपला की पुन्हा एकदा चालू होईल. तर त्याची जी कामं आहेत त्याची कामं पेंडिंग आहेत, ती कामं यांना मी लावलीत. आपली टोपली वगैरे असतात किंवा बाकीचे सामान वगैरे असते ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते यांना मस्तपैकी काम लावलं आहे. आणि चला आता आपल्या घरासमोरच्या बीचवर आपण जातोय आणि यांना मस्तपैकी काम लावलं आहे. तुम्हाला दाखवते मी काय काम करताय. आणि आमच्या घरासमोरचा नजारा मस्त एन्जॉय करा तुम्ही. हा बघा, हा आहे आमचा कोरलाई फोर्ट, कोरलाई किल्ला. आणि हा आहे आमचा बीच. हा बघा सुंदर असं बीच. आणि आता भरती लागली पाण्याला. ती टोपली धुवून झालीत वाटते. काय हो, झाली काय? ओ आवाज नाही, झाली काय? अजून एवढी टोपली बाकी आहे. येताय ही टोपली झाली काय धुवून? लाटा येतात तरी पण काम चालू आहे आमचं. विचारो गो माझं नवरो जाम काम करते. ओ झाली ना अजून. हे बघा, आपल्या ड्रायफिशसाठी जी टोपली लागतात ना ती वॉश करतो. आणि ती आता आपण समुद्राच्या खाऱ्या पाण्याने का करतो, कारण की त्याला ना बुरशी वगैरे लागते. इथे का पावसामुळे इथे का अशी बुरशी पकडते आपल्या सगळ्या टोपल्यांना. आणि ही सगळी बुरशी ना खाऱ्या पाण्यात धुतल्यानंतर गायब होते आणि आपले हारे टोपले आहेत ना ते खराब नाही होत. तर चला आता मस्तपैकी याला मातीने घासून घेऊ आणि याची बुरशी घालवण्यासाठी ना आपण पराण्याने चोलताव ये. चला आता साफसफाई करू. चला. तर खाऱ्या पाण्याने धुवून ठेवली ना की त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि मस्तपैकी राहतात ते. हे का कसं काम करताना अशी माती बिती घेतात, वाळू त्याने चोलतात आता आणि नंतर मग खाऱ्या पाण्यातून धुवून आणतात. माती टाकून झालेली अशी पराण्याने घासायला लागते. मस्त काम करतो. माती लावून जायली आणि या पराण्याने आपला टोपला आहे ना तो घासून झालाय. आता हा परत खाऱ्या पाण्यात आपण धुवून काढू. सावकाश, लाटा जाम होती. आणि पाणी का कसला भरलाय. भीती कशी नाही वाटते काय माहिती तुम्हाला. मला बाबा खाली जायलाच भीती वाटते आता जाम. मी यांगे टोपली धावताय आणि करिश्मा एक माझ्या पाऱ्याला रिली. तिला भीती वाटते मी बुडताय काय काय. चला आता तुम्हाला जवळचे एकदम समुद्राचे लाटो दाखवत आहे. रोज वर्षी दाखवत आहे, आज जवळची दाखवत आहे. आणि आपण काय समुद्रात नाही उतरणार कारण की पाण्याला जाम भरती आली आणि पावसाळ्याच्या टायमात लाटा आहेत ना ते आपल्याला आतमध्ये खेचून नेऊ शकतात. आपण फक्त या लाटांमध्ये काम करायला आलोय, टोपली धुवायला आलोय. आणि हे का कसला खतरनाक व्ह्यू वाटते. चला आता पटापट कामं आटपू आणि घरी जाऊ. आणि याच समुद्राच्या लाटांमध्ये आम्ही फिशिंग करणार आहोत, मी आणि करिश्मा. कोणला यो ब्लॉग देखील आवडेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त कमेंट आले ते आम्ही या खवलत्या लाटांशी तुम्हाला काय ना काहीतरी मावरा करताना 100% दाखविणार आणि त्याची कुकिंग पण करू. काय बोलतो, लाटांमध्ये फिशिंग करायची आहे? हो. मला बाबा भीती वाटते. ते का तुला डेवरीणार नाही मी. मला भीती वाटते. हे देख तू यांगेच उभी रे. तू फक्त मला लागेल ते दे. मी मस्तपैकी यंगशी हातपा कोणाचा रॉड टाकीन आणि यंगशी मावरा करीन. काय बोलतेस? भीती ते का आपल्याला पाण्यात जायचं आहे.
करून ते दिवशी खाला. तर चला मित्रांनो, जास्तीत जास्त कमेंट करा. जर 50 तरी कमेंट आले नाही तरच आम्ही तो व्लॉग बनवू. आता पटापट ही टोपली आहे त्यांनी, ती मी धुताय मस्तपैकी आणि आपण घरा जाऊ. हो झाली काय सगळी धुवून? ती झाली धुवून. आता खांद्यावर घेता. बापरे, बाहुबली. सावकाश चला, तुम्ही सावकाश चला, मी येईन बरोबर. सावकाश जा, डगर राहते. तर हे बघा मंडळी, आता टोपली आपली धुवून झालेली आहे. इथे पण आहेत अजून, आणि आता घराजवळ घेऊन चालले. आणि आता आपण काय करणार आहोत, तर ही आज मस्तपैकी ऊन पडलं थोडासा, तर ही उन्हामध्ये वाळवून घेऊ आपण. म्हणजे पूर्ण सुकली ना की याला कायच प्रॉब्लेम नाही. हे जे का त्यांची जाम काम केलं आहे, तोपर्यंत आपणच थोडं थोडं काम करूया. उगत नाही. ही बघा किती टोपली आहेत. पावसात आता भिजायचीच नाही. जरासं ऊन पडलंय तर सुकून द्या आता पटापट. सुकल्यावर मग काही टेन्शन नाही. कटायला वाटते काय हो? नाही काय? किती टोपली धावली बा. या कवा होतीन मग काय? काय नाही केलं अजून. अंडी बॉईल करून ठेवले. आणि हे बघा दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी ओला कोलिम. आईने बाजारांची ओला कोलिम आणलाय. फ्रेश कोलिम. हे बघा साफ करून झालाय. आणि चिकू काय तुला पाहिजे काय? घे खा. आमचा चिकू अजिबात ऐकत नाही, नुसता पाटी येतोय. एक नंबर आहे मावरा खाण्यात. खाऱ्या पाण्याची टोपली सगळी धुवून आणली आणि आता करिश्मा का काय काम करते. करिश्मा काय करतेस? आपले जे मावरा बोंबील वगैरे आपण कट करतो ना, ते सुरे काती आणि शिवटाना धुवून काढले. इथे काय या साईडला बोंबील तोडायची आपली जी लाकडाची शिवटाणं असतात ना, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीत आपण. आता ती कडक उन्हामध्ये आपण सुकवून घेऊ आणि त्याच्यानंतर ती मस्त पॅक करून आपण व्यवस्थित ठेवू. म्हणजे जेव्हा नवीन सीझन चालू होईल तेव्हा आपण ही बाहेर काढू मच्छी तोडायला. आणि या बाजूला करिश्मा सुरे कापताना बोलताय. सुरे स्वच्छ धुताना दिसतं, नाही तर सुऱ्यानं गंज पकडतो. या बाजूला करिश्माने तिची सर्व कामं आटपलीत आणि समोर दिसतोय तो म्हणजे आपला ड्रायफिशचा गोडाऊन. चला आता गोडाऊनमध्ये जाऊ. हा बघा मित्रांनो, आपला ड्रायफिशचा गोडाऊन संपूर्ण खाली झाला आहे, कारण की आता पावसाला चालू झाला आहे. एकेकाली इथे बोंबलाच्या गोणी, जवल्याच्या गोणी, सुरमई, पापलेट, कर्दीच्या गोणी, मस्तपैकी ड्रायफिशने आपलं गोडाऊन भरलेला असायचा. पण आता पावसाला चालू झाला आहे. पावसाला चालू झाल्यामुळे आपला ड्रायफिशचा जो बिझनेस आहे मित्रांनो, तो काही महिन्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांसाठी बंद असणार आहे. आणि एकदा का पावसाला संपला, मासेमारी चालू झाली की त्यानंतर पुन्हा एकदा हा आपला सुंदर असा गोडाऊन आहे ना, तो छान ड्रायफिशनी भरणार आहे परत एकदा. सकाळी उठल्यापासून आम्ही हीच कामं करतोय. आणि मंडळी, ड्रायफिश आता टोटली आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. आता जेव्हा पावसाला संपेल, मासेमारी पुन्हा एकदा चालू होईल आणि जेव्हा आपल्याजवळ ड्रायफिशचा स्टॉक उपलब्ध असेल सर्व, तेव्हा आपण यूट्यूब चॅनलच्या मार्फत आणि इन्स्टा रीलच्या मार्फत तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करू. तेव्हा तुम्ही आमच्याकडून छान सुंदर टेस्टी अशा ड्रायफिश ऑर्डर करू शकता. तर चला मित्रांनो, आता करिश्मा दुपारच्या जेवणाला काय बनते नाही ते देखताव. नाही ते दाल भात खायला लागेल नुसती. इथे लगेच देखायला लागली, बोलायला लागलो, ते नाव घेतला तसा तुझा. काय नाही, चल जेवण करू. चल आता काहीतरी कर. चल मस्त. काय हाणलास का कांद्याला? कोलिम. आता कोलिम कंचो भेटलो? खाडींचा कोलिम आणलाय करिश्मा बोलते. आता त्याचा काय करते काय माहिती. जे काय करेल ते खायला पाहिजे. चला आता मी अजून फ्रेश नाही झाली. फ्रेश होत आहे, नाश्ता करताय आणि करिश्मा काय बनते नाही ते मी तुम्हाला दाखवत आहे किचनमध्ये गेल्यानंतर. तर चला फ्रेश वगैरे झालोय आणि आता आलोय ते म्हणजे किचनमध्ये. करिश्मा काय दुपारच्या जेवणाला काय आहे आज? हे बघा, आईने खाडीतून कोलिम आणलाय. अरे वा, फ्रेश ओला कोलिम. बऱ्याच दिवसांनी कोलिम खायला भेटेल आज. आणि इथे सुके सोड्यांचं काढलं. आया आया, जीव की प्राण. माझे फेवरेट सोडे आहेत ना, कोळंबीचे सुके सोडे. दाखव. शिजला की काय? नाही, शिजते अजून. मस्तपैकी बटाटा वांगा टाकून
सुक्या सोड्यांचा कालवण आईने बनवलाय आणि आता करिश्मा बनवते ते म्हणजे हे देखा ओला जवला. जवला देखा किती भारी आहे, खतरनाक जा फ्रेश आहे एकदम. खाडींचो आहे नी हो. हो खाडींच आहे. चला आता सुरुवात करूया जवल्याच्या रेसिपीला. टोप गरम झालोय, गरम गरम टोपामध्ये आपण तेल टाकलंय. किती डबे घेतेस? 3 डबे तेल. काय करणार आहेस आता? सुका करते एकदम. सुका जवल्याचा. पाणी बिणी नाही टाकणार. गरम गरम तेलात बारीक चिरलेले मिरचे टाकले करिश्माने. आता याच्यावरती टाकून घेत ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा. सावकाश. भूक लागली वाटते काय तुला? भूक लागली ना. बारीक चिरलेले टोमॅटो. आता मिरच्या, कांदा, टोमॅटो मस्तपैकी शिजवून घेऊ आपण तेलावर. चला कांदा टोमॅटो शिजलाय. आता शिजलेल्या कांदा टोमॅटो वरून ना आपण मस्तपैकी स्वच्छ धुतलेला कोलिम आहे ना तो याच्यातला मिक्स केलाय. आता यो शिजायचो कसं काय सांग जरा. आता याचं पाणी सुटेल, पाणी नाही टाकायचं आपण. मीठ टाकू आणि याच्यात तू शिजव. झाकण ठेवायचं याच्यावर. आपण ठेवू मग वाफेने पाणी सुटेल आणि मग शिजेल. अच्छा, म्हणजे याच्यात आता पाणी नाही आपण वापरायचं. मीठ कवा टाकशील? मीठ आता टाकताय आणि मग शिजल्यावर डायरेक्ट मसाला टाकतो. जाडा मीठ वापरणार आवाज आपण. बस मीठ. बस. खार नाही होणार. नाही नाही, खार झालं तर तू उपाशी. चला आता याच्यावरून आपण झाकण टाकून घेऊ. आता झाकण ठेवलंय ना मस्तपैकी याला पाणी सुटेल. आता काय बोलतेस करिश्मा, आज जेवायला उशीर होईल दुपारची. मग काय असं नाही, काम होतं नाही. सकाळपासून कामच करताना जाईल ना. आणि जेवण करताना आता वाजले ते म्हणजे 1:45 वाजलेत. म्हणजे जेवीपर्यंत 2-2:30 होते. मग काय भूक लागली. भूक लागली ते काय. हो होते ते का गॅस चालू आहे. चला आता असेच आम्ही रोज तुमच्यापर्यंत नवीन नवीन ब्लॉग पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. खरंच नाही. हो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कसे असतात. आणि करिश्माला पाहिजे नवीन आयफोन. करिश्मा बोलते नवीन आयफोन येईल तेव्हाच बोलते करिश्मा सोडेकर चॅनल चालू करेन, नाही ते बोलते एक पण ब्लॉग नाही टाकणार. मग घेणार आहो काय. घेऊ तो जरासे पैसे जमले नाही अजून काय आपण तुला आयफोन. पैसे हातीन तुमच्याकडे जाम होते. बायकोला सांगायचं नाही काच पैसे असले तरी. बायकोला सगळं माहिती असते. चला आता जेवण करू मस्तपैकी आणि जीव. हे बघा वरती काले ढग आलेत आणि पाऊस ठिपकतोय थोडा थोडा. आणि टोपली घ्यायची घाई चालली धांदल. ते आई बी टोपली उचली ते. आणि करण कुणाला मदत करायला. रुही अय रुही. रुहीच्या मम्मीने गोदड्या धुतल्यात. कौला भिजतीन. आवरे मेहनतीने धवलीन सुकलीन टोपली. घ्या चला. WWF चॅम्पियन जॉन सीना. हे बघा आपला कोलिम कांद्यावर वाफेवर शिजलाय. आता याच्यात मसाला हळद टाकून थोडंसं पाणी, एकदम थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊ. हा बघा हा आपला आगरी कोळी मसाला. थोडीशी हळद आणि आंब्याची आंबोची टाकली आपण आणि हे मिक्स करून घेतलंय. त्याच्यात थोडंसं पाणी टाकू आपण. हे बघा थोडंसं पाणी टाकून घेऊ. हे बघा आपला मस्त झणझणीत कोळी तयार आहे. आणि आता याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ. मस्त हिरवीगार कोथिंबीर मिक्स करू आणि 1 मिनिटाने गॅस बंद करू. कोळी आपला रेडी आहे. तर मंडळी वाजलेत ते म्हणजे दुपारचे 2:30 आणि आपल्या घरात एका कोण आहे. तर ही प्रीताची छोटी बहीण आहे. आता मस्तपैकी तुम्हाला सोड्यांचा कालवण दाखवत आहे आणि सुको कोलिम करिश्माने केलेलो. करिश्मा तू जेवतेस का नाही? तुम्ही घ्या चला पटापट. तुम्हाला डिश दाखवत आहे आजची. हे देखा दुपारचा सुंदर असा नजारा. आणि सुंदर अशा नजाऱ्यासमोर पुन्हा एकदा आपण प्लेट घेऊन आलोय बाहेर. सोड्यांचा कालवण, कोलिम, भात आणि 3 अंडी. चला जेवण करून घेऊ. पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे परत. मस्तपैकी दुपारचं जेवण करून घेऊ. सोबत रुई आहे. इथे का पहिला सोड्यांचा कालवण घेऊ आपण. मस्तपैकी वांगा, टोमॅटो आणि बटाटा टाकला आहे. सोड्यांचा कालवण एकदम घट्ट असा आईने केला आहे.
आणि कोलिम. या एक नंबर. हे असं मिक्स करायचा. पहिला मी खाता रुई तिखट आहे का देखता आधी. मस्त झाले कुलिम. कसा तिला बरं एक घास. तिखट आहे हो जरा. ती खाते तिखट. चाव चाव. मस्त रुही. एक नंबर झाले. आणि असाच आम्ही रोज मस्तपैकी समोरच्या नजाऱ्यासोबत दुपारचा, रात्रीचा आणि सकाळचं जेवण, नाश्ता काय असेल नाही त्याचं करत असतो. चिनू आलाय बघ. चिकू आहे. हा चिकू आहे. दुसरा चिनू आहे. हा चिकू आहे. तू का जेवशील? मी जेवता. चला मला भूक लागले. आपण जेवून घे. तुम्ही बाहेरच बसता. आम्ही बेनच बसतो दोघजण. तो आतमध्ये बसला. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काय आपल्याला दाखवता आलं नाही, कारण की आता दुपारी आपल्याला निघायचं ते म्हणजे अलिबागला. एक अर्जंट काम आहे त्याच्या निमित्त. तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. आणि रुई बोल जय अग्रिकोळी बोल. रुई ट्रेन नाही जायली अजून. लाईक करो, चला सबस्क्राईब भेटू करो. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चिकू तुझं काय आहे? चल जेवूये. चिकू ये. चल. हा बघ कसा येतो चिकू. चल ये. चिकू ये.